मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक होतं साहिल सत्वे. तर मात्र प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते द्यायचं आहे. साहिल सत्वेने काय फलंदाजी केली होती. सन्माननीय दिनेशजी घरट यांच्या शुभ हस्ते मात्र इथे साहिल सत्वे. मात्र फुलटॉस पदवीचा चेंडू होता. 15 धावा धप्पलकावर आहेत. पहिल्या षटक ज्यावेळेस संपुष्टात आलाय त्यावेळेस मात्र 15 धावा धप्पलकावर आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा तुम्हाला पाहायला मिळतो. दीपेश उमटेला जर अशा पद्धतीने 100 तुम्ही चेंडू फेकलेत ना तर जवळपास 99 चेंडू तो सीमा रेषावर धावू शकतो. तितकी क्षमता आहे त्याच्याकडे. परंतु या वेळेला मात्र डॉट चेंडू आलाय. फ्लोर फुलटॉस पदवीचा चेंडू त्या सहजरित्या सीमा रेषावर धाडू शकला असता, परंतु तसं काही होत नाहीये. ते मात्र चेंडू आलाय निर्धाव पद्धतीचा. षटक क्रमांक येथे दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं घेऊन आलाय तो मात्र मंदार. तुम्ही सांगितलं मी बॉलिंग करते, मी तुला सांगितलं लेगला 4 फिल्डर कशाला लावले. या वेळेला सुद्धा अचूक टप्प्यावर चेंडू पडल्यानंतर थोडस अनइव्हन बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला. त्याच कारणे मात्र दीपेश सारख्या फलंदाजाला इथे मात्र थोडस रोखण्यामध्ये यशस्वी ठरलाय मंदार. चांगली गोलंदाजी इथे मात्र मंदारकडून तुम्हाला पाहायला मिळते. मेडा प्रीमियर लीग तुम्हाला गाजवायची आहे. पहिली मेडा प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळालं. पहिलं पर्व मॅन ऑफ द सिरीज वैभव महाले, उत्कृष्ट फलंदाज गणेश जाधव, उत्कृष्ट गोलंदाज दीप सत्वे होता. या वेळेला मात्र तेच खेळाडू पुन्हा एकदा त्या बक्षिसाला गवसणी घालतील का की मात्र नवीन खेळाडू येतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी मात्र इथे घमासान युद्ध दोन्ही संघांमध्ये किंबहुना 8 संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. काही संघ या स्पर्धेच्या बाहेर जातील, काही संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये किंवा अंतिम फेरीमध्ये जातील. मात्र मोठा फटका घ्यायचा होता. क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील कोणती चूक करत नाहीये. ऍज अ आयकॉन म्हणून या संघामध्ये तो मात्र आहे. कारण संघाचा संघनायक दीप सत्वे आहे, संघाचा आयकॉन स्वप्नील आहे. बरंचसं लेदर क्रिकेट सुद्धा त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत असतं. चांगल्या मात्र मुद्द्यावर तो कामाला सुद्धा आहे, परंतु क्रिकेटवरचं प्रेम बराच वेळेला मात्र या क्रिकेटच्या मैदानावर त्याला खेचून आणतं. यावेळेला चांगला फटका आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड होईल, थ्रो होईल. तोपर्यंत फक्त 1 धाव घेतली जाते. या 1 धावीने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 18 या आकड्यावर. 2 चेंडू निर्धाव आले. त्यानंतर 3ही चेंडूवर फक्त एकेरी धाव दिली आहे मंदारने. कारण आपल्या कर्णधाराने थोडेसे जास्त धावा दिल्यानंतर आपल्यावर जबाबदारी दिली आहे ना तर ती मात्र पूर्ण करायची आपल्याला. इथे मात्र चेंडू सीमा रेषा पार जाईल का? येस, वेलकम फॉर द स्वप्नील. षटक क्रमांक दुसरा संपला. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 22 धावा. येस.
थोडंसं फास्ट घ्या विनंती असेल, नाहीतर विनाकारण तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण शेवटचा दिवस आहे. या दिवसामध्ये आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत. आतापर्यंत फक्त दुसरा सामना चालू आहे. स्वप्नील आलाय, थोडस मात्र रनअप मध्ये बिघाड तुम्हाला पाहायला मिळालं. आणि यस अल्पेश बिरजे यांना मात्र 200 रुपयाचं पारितोषिक पवन झावरे यांच्याकडून सुपूर्द करण्यात आलंय. धन्यवाद पवन झावरे. अशा पद्धतीचे दानशूर व्यक्तिमत्व आपल्या मेडा प्रीमियर लीगला लाभणं खूप महत्वाचं आहे. थोडस सामने जसे जसे पुढे जातील ना बक्षिसाची खैरात वाढत जाईल. यावेळी मात्र मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे दीप, आणि दीप कोणती चूक करणार नाहीये. कर्णधाराला साजेशी कामगिरी दीप कडून तुम्हाला पाहायला मिळते. दीपेश उमटे बॅक टू द पवेलियन. स्वप्नील मात्र आल्या जी मात्र कोंडी होती ना ती मात्र फोडून काढली आहे. दीपेश सारख्या फलंदाजाला ते बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला, ते ब्रेक थ्रू मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. स्वप्नील विकास महाले फलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला मात्र लेगबाईच्या स्वरूपामधल्या धावा येतील जरूर. येस आपण जणी सांगितलं की लेगबाईच्या स्वरूपात ही 1 धाव मिळते. विकास महाले ज्या ठिकाणी आलाय ना त्या ठिकाणी मात्र त्याच्या बॅट मधून मोठे फटके येतील या अपेक्षेने मात्र 1 डाऊनला पाठवलंय कर्णधाराने. कारण आता इथून पुढे आकाश 11 संघाला थोडासा दबावामध्ये ढकलायचं असेल तर मात्र थोडेसे फटके मोठे येणं गरजेचं आहे. कारण दीपेश बाद झालाय, त्यानंतर मात्र आता धावांची गती थोडीशी कमी होईल की काय, त्याच कारणाने मात्र विकास महालेला थोडंसं प्रमोट केलंय फलंदाजीच्या नंबरवर. कारण बऱ्याच वेळेला 4-5व्या नंबरवर येणारा फलंदाज 1 डाऊनला आलाय. स्वप्नील टू स्वप्नील असलेला सामना. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार स्वप्नीलच्या बॅट मधून आलाय. थोडस फास्ट घ्या आकाश 11 संघ, कारण थोडस जास्त वेळ झालाय. या वेळेला मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता तिथे. यष्टीरक्षक थोडासा चाणाक्ष होतोय, कारण त्याला माहित आहे ते स्वप्नीलची विकेट मिळाली नाही या षटकामध्ये तर मात्र औचित्यगडचे मावळे पूर्ण मात्र ध्वस्त होऊन जातील. कारण दीपेशला बाद केलंय पहिल्या चेंडूवर, त्यानंतर जर स्वप्नीलची विकेट आली तरी ते मात्र पुन्हा एकदा धावांची गती कमी होईल. त्याच कारणे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु प्रयत्न सफल ठरतोय. पुन्हा एकदा स्वप्नील. या वेळेला मात्र विकास महालेला ज्यासाठी पाठवलंय ना ते काम पुरेपूर करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. समज डीजे शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे आणि 35वा धाव फलकावर आहेत. 35 रन्स ऑन द बोर्ड. स्वप्नील पुन्हा एकदा विकास साडे
मात्र चांगला चेंडू होता, कमबॅक करणारा चेंडू होता तुम्हाला पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर चेंडू पडल्यानंतर विकास सारख्या फलंदाजाला सुद्धा इथे जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज स्वप्नील. 3 षटकांचा खेळ झालाय, 36 धावा फलक 12च्या सरासरीने मात्र इथे फलंदाजी केली जाते. औचित्यगडचे मावळे या संघाकडून घेऊया छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बेडा प्रीमियर लीग 2025. हा गेलो आणि हा आलो. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत फक्त एक धाव घेतली जाते. तिथून पुढे मात्र एकेरी दुहेरी आणि जर खराब चेंडू आला त्याच्यावर मात्र अक्षरशः तुटून पडावं लागेल औचित्यगडचे मावळे या संघाच्या फलंदाजांना. कारण 60 ते 65 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे ना, तर मात्र 30 धावा इथे तुम्हाला बनवाव्याच लागतील. त्यातील एक धाव आली आहे, अजून देखील 11 चेंडू बाकी असतील. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील कोणती चूक करणार नाहीये. फलंदाज स्वप्नील सन्मान्य प्रदीपजी पारावे यांच्याकडून पारितोषिक येते. जर ओंकार मोरे या फलंदाजाने षटकार लगावला तर मात्र 200 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालाय. इथे मात्र इथे पैशाला किंमत नाहीये, इथे आपला संघ जिंकावा. इथे छोटीशी अपेक्षा आणि डायरेक्ट हिट जर झाला असता तर इथे काय करते गलथानपणा किती अंगाशी येतो ना, ते मात्र तुम्हाला पाहायला मिळालं. विकेट आली असती, विकेट तर मिळाली नाहीये. इथे एक धाव होती, त्या ठिकाणी मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करण्यात आल्या. त्या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलं, ते मात्र 19
अरे आम्ही मी गेलो म्हणून आता काय असं गेला मला थांब गाव दे वाटत अरे असं बोलायला शॉर्ट पीच एकदम कपून मी आता जाते कपड्याला पापे का काय ते फटके काय ते फटके जेवण जाऊ का आम्हाला धुऊ नका मी विनंती करेन ओमसाई फायटर संघाचा संघनायक आणि अजय भवानी रेवली संघाचा संघनायक आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. इथे मात्र कास 11 संघाला निर्धारित 30 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. दीपेश उमटे गोलंदाजी ट्रॅकवर या मात्र हलक्या हाताने घेऊन काढलाय. फक्त 1 धाव मिळेल या 1 धावेने स्त्री गणेशा करण्यात आणि 9 चेंडू सुद्धा आहे. ते पंचांनी पाहिलं की ओव्हर स्टेपिंग आहे ते मात्र 9 चेंडू आहे कारण बरीचशी उंची आहे दीपेशकडे. त्याच कारणाने मात्र रनअप मध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळाला आणि त्यानंतर 9 चेंडू त्याच्यावर 1 धाव म्हणजे तब्बल चेंडू एकही झालेला नाहीये आणि 2 धावा मोफत स्वरूपातल्या ते मात्र आकाश 11 या संघाच्या खात्यामध्ये अर्जित केल्या गेल्या. ते मात्र नाणेफेकीचा कौल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला आहे ओमसाई फायटर्स म्हणजे सुशीलजी खांडेकर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला जय भवानी रेवली संघ. पहिला चेंडू निर्धाव आला. टॉप चेंडूने सुरुवात केली आहे. 50 धावांचा पाठलाग करतोय आकाश 11. यावेळेला मात्र खूप उसळी घेतली होती आणि क्षेत्ररक्षक आहे आणि काय झेल नेत्र दीपक झेल इथे मात्र पकडला गेला आहे. तो मात्र सूरज या क्षेत्ररक्षकाने मात्र अप्रतिम झेल पकडून स्वप्नील सारख्या फलंदाजाला बाद केलंय. या फलंदाज क्रमांक पहिला बाद.
झेल होऊ शकला असता, परंतु झेल होत नाहीये. षटक क्रमांक इथे पहिलं संपुष्टात आलंय. एक बॉल आहे येस. चेंडू अजून देखील येणं बाकी आणि दखलकार धावा आहेत आतापर्यंत 6 धावा. काय तिखट मारा गेलाय दीपेश उमटे या गोलंदाजाने. पहिल्याच चेंडूवर नो चेंडू होता, त्याच्यावर 1 धाव आली होती. 2 सहजरित्या धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरची भेदक आणि तिखट गोलंदाजी ते मात्र दीपेशची पाहायला मिळते. त्यावेळेला सुद्धा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. कोणती जोखीम घेण्याचं मानस सुद्धा दाखवत नाहीये दोन्ही फलंदाज, कारण त्यांना माहिती आहे दीपेशकडे तितकी जी क्षमता आहे, तो चांगली गोलंदाजी करतोय ना, तर मात्र त्याला सन्मान सुद्धा देणं गरजेचं आहे. आणि या सन्मान दिल्यानंतर षटक क्रमांक इथे पहिलं संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 7 धावा. चांगली गोलंदाजी. मास्टरचं कौतुक करावं लागेल. घड्याळात जर तुम्ही पाहिलेत ना तर 12 वाजून 3 मिनिटं झालेत आणि तो म्हणतोय की मॅच लवकर संपवा, मला घरी जायचंय. जाऊ दे ना, घरी वाजले की 12, पण आपल्याला 6-7 शिवाय सुट्टी नाहीये, कारण आज अंतिम दिवस आहे. आज मात्र मेडा प्रीमियर लीग 2025चा अंतिम विजेता संघ कोण ठरेल हे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खूप चांगलं आयोजन इथे मात्र सर्वच आयोजन कमिटीकडून तुम्हाला पाहायला मिळतं. प्रत्येकाने जी दिलेली जबाबदारी होती ना ती मात्र पूर्ण केली आहे. त्याच कारणाने मात्र ही स्पर्धा यशाच्या दिशेने वाटचाल करते आहे. खूप चांगलं असं आयोजन तुम्हाला या स्पर्धेचं पाहायला मिळतं. गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या वर्षी तुम्हाला पाहायला मिळतं. पुढच्या वर्षी या देखील यापेक्षा जास्त चांगलं आयोजन होईल याची ग्वाही मात्र अध्यक्षाने दिली आहे. षटक क्रमांक इथे पहिला संपुष्टात आला. थोडस फास्ट घ्या, फिल्डिंग करणारा संघ थोडस फास्ट घ्या, थोडासा जास्तीचा वेळ खर्ची घालताय तुम्ही. असा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गजानन आलाय. टॉप चेंडू आलाय. तसेच आपण पाहतो इथे आमचे परममित्र शिवशंभू प्रतिष्ठानचे सदस्य श्रीकांतजी जंगम यांचं देखील शुभ आगमन झाले. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद. मी विनंती करतोय सन्माननीय पवनजी जावळे आपण आपल्या शुभ हस्ते या उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. पंजाशी अजिबात वादविवाद करायचा नाहीये, विनंती असेल सर्व खेळाडूंना. पवनजी जावरे आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर श्रीकांतजी जंगम यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मित्रांनो, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. हा निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय. या निर्णयाच्या विरोधात तुम्ही कोणत्याही कोर्टामध्ये दाद मागू शकत नाहीये. प्रशांत श्रीकांत जंगम अर्थात शिवशंभू प्रतिष्ठान सदस्य आहेत. आपण प्रत्येक जण काय करतो, संडे असला की प्रत्येक जण क्रिकेट बरेचसे आपण खेळाडू पाहतो तर क्रिकेट खेळतात. कोणी सुट्टी असेल तर आराम करतो, कोणी फिरायचं प्लॅन करतो. मात्र हे यांचं जे प्रतिष्ठान आहे त्यांच्या बाबतीत एक अभिमानाची गोष्ट वाटते त्यांच्यामध्ये, कारण प्रत्येक दिवस सुट्टीचा असल्यानंतर प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या गडावर जाऊन त्या गडाचं संवर्धन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं.
प्रत्येक जो सदस्य आहे तो स्वखर्चाने तिथे जातो, स्वखर्चाने त्यांच्याकडून ते कार्य केले जाते. नक्कीच आपण शिवजयंती निमित्त प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने ते आयोजन करतं, साजरी करतो. मात्र खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना जर वरून जर अभिमान वाटत असेल तर या लोकांचं असेल, कारण त्यांच्या माध्यमातून चांगलं काम त्यांच्याकडून नेहमीच केलं जाते. काय म्हणाल या बाबतीत? येस, आणि यासाठी बऱ्याच वेळेला शिवशंभू प्रतिष्ठानाला पुरस्कार सुद्धा मिळालेत. रोहा तालुक्यामध्ये या प्रतिष्ठानाचं खऱ्या अर्थाने अभिमानाने नाव घेतलं जातं. त्यातीलच एक सदस्य श्रीकांतजी जंगम हे आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून गर्दी असं स्वागत करूया आणि त्याच वेळेला पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा सुद्धा देऊया. नक्कीच. मग श्रीकांत जंगम असतील, विश्वास सानप असतील, विशालजी तिलंगी असतील, यांना अजून बरेचसे हात त्यांच्या मागे आहेत. त्यांच्या सगळ्यांकडून या कामासाठी आणि आपल्याकडून त्यांना नक्कीच सलाम असेल. यस, ग्रँड सॅल्यूट असेल त्यांना. त्यांच्या कामाला सुद्धा कारण खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी तुम्हाला पाहायला मिळतं. त्यावेळी मात्र जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र आकाश 11 विपक्ष आहे तो औचितगडचे मावळे. खऱ्या अर्थाने औचितगडला गडाचं स्वरूप कुणी दिलं असेल तर ते मात्र शिवशंभू प्रतिष्ठानानं. हे सुद्धा तितकंच खरं. आणि प्रत्येक चेंडू मागे अभिमान, पंचांवर दबाव, त्याच वेळेला खेळाडूंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न औचितगडचे मावळे तुम्हाला करताना पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू मागे अपील. धबा धप्पल कवर आहेत. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु नोमास लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर जोपर्यंत फील्ड होईल आणि ते खराब क्षेत्ररक्षण इथे तुम्हाला पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी गोलंदाज दबाव वाढवतोय ना त्या ठिकाणी तुम्ही अशा धाबा देऊन समोरील संघावरील दबाव रिलीज करताय. आकाश 11 किशोरजी पोळेकर साहेबांचा संघ आहे. इथे मात्र या संघाला विजय प्राप्त करायचा आहे. काही करून इथे मात्र या तिसऱ्या सामन्यामध्ये दुसरा विजय प्राप्त करायचा असेल तर मात्र चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. परंतु इतका दबाव निर्माण केलाय ना की मात्र, आणि इथे मात्र थ्रो खराब जरूर नव्हता, परंतु ग्राउंडच्या अडथळ्यामुळे एक धाव एक्स्ट्रा मिळाली आहे. कारण खूप चांगली गोलंदाजी इथे चालू होती औचितगडचे मावळे या संघाची. 18 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. आणि खूप चांगलं मैदान आहे. खऱ्या अर्थाने रोहा तालुक्यातील चौथं हे असं मैदान असावं की सर्कल आणि त्या दर्जाचं मैदान आहे. प्रशांत, ग्राउंड बद्दल बोलायचं झालं ना, आपल्याला माहिती आहे कितीची स्पर्धा आहे, पण जर का इथून येणारा प्रवासी जर थांबला ना तर त्याला नक्कीच वाटेल की ही लाखाची मॅच आहे. आणि लाख मोलाची स्पर्धा आहे, कारण मेडा प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरा आहे. आणि मगाशीच आमच्या अध्यक्षांनी ग्वाही दिली आहे की पुढच्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं नक्कीच पाहायला मिळेल. एखादी बाईक पाहायला मिळेल का हे सुद्धा नक्कीच प्रश्न आहेत. भेटू शकते. थोडंसं फास्ट घ्या औचितगडचे मावळे, प्लीज थोडंसं फास्ट घ्या, कारण जवळपास 12:15 वाजत आलेत आणि अजून देखील आपण दुसरा सामना खेळतोय. लाख मोलाची स्पर्धा तर आहेच, पण लाख मोलाचे हे सगळे आयोजक देखील आहेत. आणि नक्कीच प्रामुख्याने विचार करायला गेलं तर बरेचसे हात आहेत. मग मयूरजी खैरे यांचा नक्कीच बराचसा पाठिंबा असतो या संपूर्ण विभागाला. तर फास्ट घ्यायचं आहे मित्रांनो, थोडंसं फास्ट घ्या. आणि येणाऱ्या काळामध्ये मयूरजी खैरे साहेबांचा संघ रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. आणि या गावातील बरेचसे खेळाडू रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये, किंबहुना दमदार आमदार असेल किंवा आपली अलिबागची प्रीमियर लीग असेल, प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये या आपल्या पंचक्रोशीतील खेळाडू खेळणं गरजेचं आहे. त्यासाठी मात्र हे प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतात. निश्चितपणे काही वर्षापूर्वी जे एक रोपटं लावलं होतं ना, आज त्याचं वटवृक्षाप्रमाणे रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळते. येस, जरूर. मात्र पुन्हा एकदा दीपेश उमटे कोणीतरी ट्रॅकवर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, जवळपास फक्त 12 धावा दाखल करत.
आणि 12 या आकड्यावर अजून एक फलंदाज बाद होतोय. डीजेला खूप वेळानंतर संधी. सो मजा डीजे इथे मात्र औचित्यगडचे मावळे या संघाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण काय चिकट गोलंदाजी, इथे मात्र बॅट खोलून सुद्धा देत नाहीयेत. परंतु आता जो डावकुरा फलंदाज आला ना साहिल शेलार, त्याच्याकडे खूप क्षमता आहे. इथून पुढे तो सामना आपल्या संघाच्या बाजूने सहजरित्या झुकवू शकतो तितकी क्षमता आहे. आणि त्या दिशेला जर तुम्ही पाहिलं तर षटकार सुद्धा जवळ आहे. मग डावकुरा फलंदाज आल्यानंतर दीपेश उमटेची गोलंदाजी कशा पद्धतीची राहील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. थोडंसं फास्ट घ्या, खूप जास्त वेळ घेत आहे. जर पंचांनी इशारा केला तर मात्र तुमच्या संघाला पेनल्टी दिली जाईल, याची नोंद करून घ्या प्लीज. कारण वारंवार इथून पुकार देणं खूप चुकीचं वाटतं. याच पुन्हा एकदा मॅच चालू होती. या वेळेला मात्र ज्या आशा घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता ना फलंदाज साहिल, त्याला मात्र आल्या पावली माघारी धरल्या या दीपेश या गोलंदाजाने. खऱ्या अर्थाने आदेश या क्रिकेटने आम्हाला काय दिलं तर या क्रिकेटने आम्हाला खूप सारा मित्र परिवार दिलाय. ज्यांची ओळख सुद्धा नव्हती ती ओळख मात्र या क्रिकेटच्या माध्यमातून झाली. आणि या त्याच क्रिकेटला देऊया मानाची नक्कीच एक तुफानची सलामी दिली पाहिजे. परंतु आता आपण देऊ शकत नाहीये. जो या मॅचच्या दिशेने या ठिकाणी मात्र अक्षरशः इथे मात्र हवी ठरलाय औचित्यगडचे मावळे हा संघ. ओंकार मोरे यांचा संघ आणि हॅट्रिक होईल का या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक का? आणि हॅट्रिक 7 चेंडू होता, पण ज्यांनी पाहिलं की वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव मात्र इथे संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाईल. एकदम धावफलक खूप वेळानंतर पुढे सरसावलाय 13 या आकड्यावर. असं वाटलं होतं की 50 धावांचा पाठलाग करत असताना आकाश 11 संघ सहजरित्या हा सामना जिंकेल की काय. परंतु जर तुम्ही पाहिलं तर थोडीशी दमछाक झाली आहे. त्यावेळेला सुद्धा निर्धाव चेंडू आलाय. वाईट जर सोडला ना तर मात्र 3 चेंडू निर्धाव फेकलेत दीपेश उमटेने. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी, फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रण दिल्यानंतर त्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी. सुद्धा सांगतोय काल IPL चालू झाली आहे, दिमाखामध्ये RCB संघाने पहिला विजय प्राप्त केलाय. यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु फक्त एक धाव घेतली जाईल, झेल होणार नाहीये. आणि दीप सत्वेला आता मात्र इथून पुढे दाखवावं लागेल किशोरजी पोळेकर साहेबांनी मला मात्र कर्णधार का केलंय. फक्त मी गोलंदाजी करू शकत नाहीये, मला फलंदाजी सुद्धा करायला येते आणि त्या पद्धतीची फलंदाजी इथे करून दाखवावी लागेल, जेणेकरून
आम्हाला मगाशी समजलं होतं की जर आकाश 11 संघाने जर सामना जिंकला तर मात्र गोवा ट्रिप सुमित पवार यांच्याकडून स्पॉन्सर केली जाणार आहे. परंतु आता सुमित पवार सुद्धा थोडेसे चिंतित असतील कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. कारण जर आपण पाहिलं तर धावफलकर धावा त्या नाम मात्र 14 धावा, तिसरे षटक मार्गस्थ असताना 14 धावा धावफलकर आहेत. यावेळेला फुल टॉसचा चेंडू आहे. वनबाउंड क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत फील्ड होईल थ्रो होईल तोपर्यंत फक्त एक धाव घेतली जाते. या एक धावेने तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाहीये. फक्त धावा थोड्याशा पुढे सरसावत जातील. परंतु जर विजय प्राप्त करायचा आहे ना तर इथे मात्र चौकार आणि षटकारांची आतषबाजी तुम्हाला करून दाखवावी लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय दीपेश उमटे पंचांच्या डब्बा साईडून गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला, अटेम्प्ट करण्यात आला. आता आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीप अर्थात स्विच हिट त्याला म्हणतात. दुधारी तलवार लगी तो आबादी नाही तो बरबादी पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 30 समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानावर पाणी घेऊन जायचं आहे. पूर्वा दिदी लगेच पाण्याची सोय करायची. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं पूर्वा चितले या बालिकेकडून नक्कीच प्रत्येक खेळाडूचं ताण भागवण्याचं काम केले गेले. आज देखील आपण पाहतोय हे मात्र मॅच थोडीशी अडकली आहे. जी मॅच अडकली आहे ना ती मात्र बाहेर काढायची आहे. ट्रॅकर इनला जर तुम्ही पाहिलं तर जयेश आणि विकास ओके बॅटिंगला जर तुम्ही पाहिलं तर जयेश आणि दीप आहे. थोडंसं फास्ट घ्या. औचितगडचे मावळे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय थोडंसं फास्ट घ्या. आणि दीप सत्वे जो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. जर या फलंदाजाने 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले ना तर दीपेश 11 आदर्श नगर या संघाकडून 500 रुपयांचं पारितोषिक येते. त्याच वेळेला विनायकजी मोरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि रोशन पाटील यांनी जर रिव्हर्स स्वीपचा षटकार लगावला तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक दीप सत्वेसाठी. परंतु तिथे मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. मात्र यॉर्कर पिझ्झा फक्त एक धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न नाही होत आहे. फक्त एक धाव घेतली जाते. एक धावेने धावफलक 16 या आकड्यावर जाऊन पोहोचत आहे. गोलंदाज ट्रॅकवर विकास महाले हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय.
इथे मात्र औचित्यगडचे मावळे या संघाने मात्र संपूर्ण बॅकफुटवर ढकलून दिलंय ते मात्र आकाश इलेव्हन संघाला. परंतु दीपकडे सुद्धा तितकी क्षमता आहे. दीपकडे जरूर ताकद नाहीये, परंतु टायमिंग प्रॉपर केली ना तर मात्र चेंडू सीमा पार जाऊ सुद्धा शकतो हे दीपला माहिती आहे. यावेळी मात्र कट शॉट दिलाय. इथे मात्र सहजरित्या चौकार येईल का, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे, फील्ड केला, थ्रो केला. इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्या. खराब थ्रो आणि इथे एका धावेचं रूपांतर दुसऱ्याचं तिसऱ्यामध्ये आणि 3 धावा सहजरित्या कंप्लीट करण्यात आल्या. इथे तुम्ही मॅच जिंकलेला नाहीये, तुम्हाला इथे मात्र खूप सारी मेहनत करावी लागेल. अशा चुका मात्र तुम्हाला इथे कमी कराव्या लागतील. चेंडू आला. जयेशने चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 1 धाव दिली होती, परंतु आता फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी सुद्धा करायची आहे. त्यावेळेला फक्त 1 धाव घेतली जाते. ते मात्र मॅच जिंको अगर ना जिंको, परंतु इथे दीप सत्वेला पारितोषिकांची खैरात तुम्हाला पाहायला मिळते. मला आठवतंय गेल्या वर्षी दीप सत्वेने जवळपास 7 ते 8 हजार रुपये एका मॅच मध्ये गोळा केले होते आणि या मॅच मध्ये सुद्धा त्याला सुवर्ण संधी आहे. 3 षटकार लगावले. दीपेश इलेव्हन आदर्श नगर संघाकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विनायक मोरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. रोशन पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक. परंतु इथे चेंडू सीमा पार, चौकार. येस, यदा कदाचित 24 धावा धावफलकावर आहेत. तुम्ही जर रील पाहत असाल ना तर भावेश पवारने 12 लाख रुपये कॅश घेऊन मात्र ती रील खूप व्हायरल झाली होती. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आणि काय एफर्ट दिलेत. या एफर्ट साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण इथे जवळपास मॅच औचित्यगडचे मावळे या संघाच्या बाजूने झुकली आहे, परंतु काय एफर्ट दाखवले या क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे गजानन. इथे मात्र काय अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा राखणारा मात्र हे क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. जरूर कॅच झालेली नाहीये, परंतु या एफर्ट साठी 100% दिलेत. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 25 धावा आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असताना जर मात्र दीप सत्वे किंवा जयेश बॅट मधून 3 ते 4 षटकार आले ना तर सहजरित्या आकाश इलेव्हन ही मॅच सुद्धा जिंकू शकेल हे गणित आहे. परंतु जर तुम्हाला जिंकायचं आहे ना तर मात्र स्वतःवर विश्वास दाखवून फलंदाजी करावी लागेल. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज शेवटचे षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अथर्व. 6 चेंडू आणि 25 ची गरज. 6 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. हा पहिला चेंडू खूप निर्णायक आहे या मॅच मधील. तर या मॅचचा रिझल्ट यायचा आहे ना तर या पहिल्या चेंडूवर काय होईल. फुटास, परंतु नो सुद्धा आहे. चौकार सुद्धा येईल का. नाहीये, चौकार येत नाहीये. नो चेंडू आहे. ते असून देखील मॅच संपलेली नाहीये. इथे जवळपास 3 बोनस स्वरूपातल्या धावा आल्यात. हा चेंडू फ्री हिटचा चेंडू आहे, म्हणजे इथून पुढे 6 चेंडू आणि 22 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. फ्री हिटचा चेंडू दीप सत्वेसाठी. हा षटकार येईल का. वाईट चेंडू.
काय करतोय गोलंदाज अथर्व, कारण 4 धावा मोफत स्वरूपातल्या दिल्यात। इथे जो संघ अडचणीमध्ये आणि दबावामध्ये आहे त्या संघाला 4 धावा मोफत स्वरूपातल्या दिल्यानंतर आता मात्र कमबॅक करेल का आकाश 11 हा संघ, हे सुद्धा पाहणं गरजेचं। 6 चेंडू आणि 21 ची गरज। हे मात्र फीडचा चेंडू होता। इथे तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड राखणं खूप महत्वाचं होतं। एक धाव सहजरित्या मिळाली असती, परंतु दीपला असं वाटलं की माझी विकेट गेली आहे, त्याच कारणाने मात्र एकही धाव घेतली नाहीये, तरी देखील चालणार आहे। 5 चेंडू आणि 21 ची गरज आहे। 5 चेंडू 21 ची गरज। पुन्हा एकदा अथर्व गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय। फ्रीजच्या चेंडूवर विकेट जरूर मिळाली, यावेळेला मोठा फटका घ्यायचा होता आणि मात्र कर्णधार हे मात्र नाराज होऊन आणि आपल्या संघाला नाराज करून माघारी जातोय। कारण क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये जर तरला स्थान नाहीये आणि जर तर शिवाय क्रिकेट सुद्धा नाहीये। या वेळेला मात्र हा निर्धाव चेंडू येईल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये एक धाव सुद्धा येईल। तर मात्र 3 चेंडू आणि 21 ची गरज आहे। थोडस फास्ट घ्या विनंती असेल, कारण जवळपास मॅच जिंकलात आपण, पण अजून देखील 6 मॅच बाकी आहेत, त्यामुळे थोडस फास्ट घ्या। मात्र फक्त 3 चेंडू आणि 21 ची गरज आहे। मॅच मध्ये आता जान राहिलेली नाहीये, परंतु इथे लेल्या फलंदाजाने दाखवलाय की माझ्याकडे क्षमता आहे। आता एखादा खराब चेंडू जर गोलंदाजाने हाताळला तर आणि तरच आकाश 11 संघ इथे विजय होऊ शकेल, अन्यथा 99% मॅच औचितगडचे मावळे या संघाकडे आणि जवळपास क्रिस सोडून मात्र फलंदाजी करत होता, परंतु औचितगडचे मावळे या संघाने जवळपास हा दुसरा सामना जिंकला आणि क्वालिफाय सुद्धा झालाय सेमीफायनल साठी। शेवटचा 1 चेंडू बाकी आहे, 15 ची गरज आहे। आणि इथे मात्र आकाश 11 या संघाला पराभूत करून औचितगडचे मावळे हा संघ मात्र क्वालिफाय झालाय सेमीफायनल साठी।